बिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपण कमी घेऊयात प्लीज. 12 वाजले जवळपास आपल्याला वेळ चालला. 2च मॅच झालेत. अजून 5 ते 6 मॅच कव्हर करायचं आहेत. जशी ही मॅच होईल तसं आपल्याला विनर मॅच खेळवायचे. ज्यामध्ये पहिला सामना जिंकला होता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये नुकताच सामना जिंकलाय खिडकाली संघाने. या दोन टीम मध्ये पुढची मॅच होईल. सो खिडकाली संघ कुठेही जाऊ नका. सो नेक्स्ट मॅच खिडकाली आणि जुनी डोंबिवली या दोन टीम मध्ये होईल. वलवत पुन्हा मैदानाकडे. पंच आमचा आता मैदानाकडे रवाना होतात. एका बाजूला आपण बघतोय अरविंद सरांना, एका बाजूला श्रीनाथ सरांना. 2 आजच्या दिवसामधले आपले मेन पंच. आगासन संघ आपला 12th मॅन द्या प्लीज. आगासन संघ. सो आपल्याला नावं इथे लिहायची आहेत. करूया सुरुवात. फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर दिसतील. एका बाजूला आपण बघतोय आगासुंदर, एका बाजूला फडके पडा. या 2 टीम मध्ये आता मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिल्या फेरीतील 3री मॅच आपल्या समोर रंगेल आणि यापुढची असेल विनर जे पहिले मॅच जिंकले जुनी डोंबिवली आणि दुसरी मॅच जिंकली खिडकाली. या 2 टीम मध्ये असेल पुढची मॅच. खिडकाली संघाचा कमबॅक खूप चांगला झाला होता मागच्या मॅच मध्ये. प्रिव्हियस मॅच मध्ये ज्या प्रकारे ते बॅटिंग करत होते पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये फक्त त्यांचा कमी धावा होता. नंतरचे 2 ओव्हर त्यांच्या बाजूने आणि तिथनं कमबॅक. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल जितूचा ऑन दी टॉस. बॉल हवेमध्ये. फिल्डर जातोय पाठमोरा. जजमेंटच चुकलंय त्याच्याकडनं. बॉल आता मागे निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला धावतोय. फिल्डर पाठलाग करतोय आणि बॉल अडवला, उचलून फेकतोय. तोपर्यंत धावून पूर्ण केल्यात एकूण 2. तीन धावलेत. सॉरी माफ करा. सुरुवात झाली पहिल्याच बॉल पासून 3 धाव्याने. अकाउंट ओपन झालं श्री गणेशा. टीम ओपन झाला. हो बॅट्स येणार आहे. आतल्या बाजूने बॉल तो लटकट करायचा होता. थर्ड मॅन येतो चेंडूवरती. तोपर्यंत मिळते सिंगलने बॉल स्कोर बोर्ड पुढे जाईल. 4 वरती 2 बॉल 4 धावा धापलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. 2 फिल्डर 30 सकलचा बार आपण बघतोय. एका बाजूला लॉंग ऑनला बघतो थोडा वाईडिश मध्ये असेल. कॉर्नरचा जवळ फिल्डर एक असेल लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं आता मात्र वाईडिश मध्ये फिल्डर चाललाय. शॉर्टला स्वीपर मध्ये गल्लीमध्ये पॉइंटला फिल्डर असेल. थर्ड मॅन फाईन लेग थोडा साडीप मध्ये असेल. हो फटका चांगला आहे. मिड ऑन आतमध्ये लॉंग ऑनला क्लिअर करतोय. बॉल सीमा पार. डावातील पहिला चौकार. धावा मिळतील 4.
3 बॉल 8 धावा. सुरुवात चांगली फायनल सेट मिळाला आकाशन संघाला. हो बॅट्स लिडिंग एज आवाज इथपर्यंत आला होता. धरलाय झेल फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय पहिला आकाशनला. नवीन फलंदाज येतो आपण बघतो आता. किशोर आला सेकंड हेडला. धावाचा फलकावरती 8 वरती पहिला ब्रेक थ्रो. फटका इथे चांगला आहे. गॅप मोठी आहे. बॉल अडवला. बॉल गती कमी केली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डरने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडी स्लो झाली. 2 धावा मिळाला. 2 धावा चालले पुढे. फलकावरती एकूण धावा आपण बघतोय 10. मॅचकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 वरती धावफलक सध्या तरी आकाशनचं एका गडाचा मोबदल्यामध्ये. एकूण चेंडू झाले ओव्हरचे 5 बॉल 10 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. बॉलिंग ट्रॅकवर जितू. चांगला कमबॅक आहे. फटका इथे चांगला आहे. ड्राइव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑनला येतोय बॉल. काऊ कॉर्नरचा फिल्डर धावतोय. मिस्टेक्स. बॉल सीमा पार झाला. त्याला बीट केलंय. वेगाने निघून जाईल. डावातील दुसरा चौकार. षडक संपन्न पहिला धावा फलकावरती. एकूण आपण बघतोय 14. दुहेरी अंकाने 14 वरती दाखवला. गडाभाऊंचा मोबदल्यामध्ये पहिली विकेट लवकर पडली. फॉलो थ्रू 30 सेकंडच्या आतमध्ये आपण बघितलं तिथे फलंदाज बाद झाला होता. एसटी रक्षकाने तो झेल कॅरी केला होता. हो फटका इथे चांगला. बॉलच बॅक टू द ड्राइव्ह. सर्व दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन वाडीचा फिल्डर येतोय. सेकंडचा कॉल. बॅकअप त्याला येतं. बॉल दुरावतो. हाताला स्पर्श करून बॉल वळला पण एसटी रक्षक मागे उभा आहे. 2 मिळाला. 2 दाखवला पुढे 16 वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू मैदानावरती आपण बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मच्छिंद्र. 16 धावाचा फलकावरती. आता मात्र जितू उभा लॉंग ऑनला. कधी आमच्या समोर बॉल हवेमध्ये. फिल्डर दूर वरती आहे. पाठमुरा धावतोय. बॉल दोमॅस लँड मध्ये पडतो. पहिल्या टप्प्यावरती त्याला कॅरी केलंय. तोपर्यंत अजून 2 धावा. फेकी चांगली आहे. ते ॲक्युरेट थ्रो येतो ऑन दी स्टंप. 2 धावा अजून पुढे जाईल 18 वरती. चेंडू झाले त्या ओव्हरचे 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे दुसरं. ज्याच्यामध्ये आपण बघतोय मच्छिंद्रला 3 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर. मिड विकेट असेल. लॉंग ऑन असेल. लॉंग ऑफ असेल. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश मध्ये लॉंग ऑन उभा. अगदी आमच्या व्यासपीठा समोर. शॉर्ट मिड ऑफ 30 सेकंडच्या आतमध्ये. पुढचा बॉल. बॉलर मच्छिंद्र. समोर फलंदाज आपण बघतोय लालचंद. टॅप केल्या बॉलला अंडर स्टाईलने. रन आउट. डायरेक्ट हिट झालंच नाही. काही केली. अगदी समोर होता स्टँडच्या. अलगदपणे बॉल लावला जरी असता. इथे घाई केली मच्छिंद्रने आणि ओव्हर थ्रो झाला. त्याला बॅकअप नव्हतं. थोडस बॅकअप दूर वरती आणि तोपर्यंत 1 धाव. फेकने स्कोरबोर्ड आहे मला पुढे झाला फलकावरती. एकूण 19. हो पुन्हा एकदा बॅटची इनर्ज घेतली आहे. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा हवा तो संपर्कच नाहीये सध्या तरी. या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका नाहीये. सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. अजून एकदा म्हणे स्कोरबोर्ड पुढे जाईल. 20. चेंडू झाले तो 4.
4 बॉल 20 बॉल अजून बाकी पॉवर प्लेज आहे. धावा झाल्यात 20 एकूण. एका गडाचा मोबदल्यामध्ये फटका चांगला ड्राव केला बॉलला. मिसफील्ड लॉंग ऑनला जितूकडनं उचलतो बॉल. सेकंड थर्ड अटेम्प्टला बॉल त्याने उचलला आणि तोपर्यंत अजून 2 धावा. एकेरी दुवरीने दाखवलं आता हलतडवलंय आणि की स्कोर लचकट बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. जाईल सीमारेषेच्या बाहेर. देऊन जाईल आगासन संघाला धावा 4. शॉर्ट टीम मीटिंग घ्या. जास्त मोठी टीम मीटिंग घेत नका जाऊ. सो तुम्हाला मी विनंती करेन रिक्वेस्ट करेन तुम्हाला आयोजकांची जी सूचना आम्हाला येते ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटक संपन्न 2 धावा फलकावरती 26 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा सेकंड स्पेलमध्ये जितू आला. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा आता जितू समोर असेल. आता फलंदाज किशोर. हो फटका चांगला आहे. पिकअप केला बॉलला. इथं लॉंग ऑनला उभा फिल्डर मच्छिंद्र. चांगली फेकी चांगली फिल्डिंग मिळते फक्त सिंगल. असेच फिल्डिंग कराल तर धावा वाजतात. जेव्हा जेव्हा बॉलर चांगली बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा त्याला साथ लागते फिल्डरांची. फिल्डिंगही चांगली व्हायला लागते. फेकी चांगली यावी लागते. कधी कधी ओव्हर थ्रोच्या धावाही खूप जातात. त्याची मगाशी एकदा ओव्हर थ्रोची बघायला भेटली तर बॅकअपही नव्हतं. बॅकअपही खूप गरजेचं. पूर्ण टॅप झाला बॉलला. बॅटची इनर एज घेतली आहे. मच्छिंद्र आला वेगाने. सेकंडचा कॉल दिलाय किशोरने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय कमिटमेंट होती. जसा मच्छिंद्र किशोर वेगाने गेला तर सेकंड एंडला डेंजरस एंडला तसं त्याने पुन्हा कॉल केला का मी दुसरी धाव पूर्ण करू शकतो आणि ती कमिटमेंट दिली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचा कॉल कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. त्याच्याच मुल्या 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. मच्छिंद्रही वेगाने पोहोचला होता पण थांबवू शकला नाही. अखेरपर्यंत नजरा ठेवल्या चेंडूवरती. पुन्हा बॉल त्याच दिशेने येतोय. लॉंग ऑनला एकाच हाताने पुचलून फेकेल. रनआउटची संधी. अपील नॉट आउट. पोचलाय किशोर. चांगली रनिंग बघायला भेटते. फिल्डिंग चांगली बघायला भेटते. फेकी येते पण किशोर कमिटमेंट देतो मैदानावरती. काय वेगाने धावतोय. चित्र चपलाईने या 2 धावा त्याने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पूर्ण केल्यात. जसा तो निघतोय 9 सेकंड वरून तसा तो कमिटमेंट देतोय. कॉल देतोय की मी सेकंड रन पूर्ण करू शकतो आणि तो ती सेकंड रन कम्प्लिटली करतोय पूर्णपैकी. स्वतःवरती विश्वास मात्र त्याने खूप ठेवलाय. बॉल हवेमध्ये. हा फिल्डर काऊ कॉर्नरला. वेल जज कॅच. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय दुसरा आगासनला. लालचंद चाललाय आता मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आलाय. गंगाराम येतोय. नवीन फलंदाज साकेडला असेल. गाड घेतोय पंचाकडनं. बॉलिंग ट्रॅकवर जितूने मिळवून दिलेला ब्रेक थ्रू. कमबॅक खूप चांगलं राहिलं. आता पुन्हा फडके पडा संघाचं. हो लो फुलटॉस बॉल. दिशा दिली. चकमा दिला. शॉर्ट स्क्वेअरच्या तिथे फिल्डर उभा होता.
त्याला बीट केलं बॉलने, काय वेगाने निघून गेलाय. स्क्वेअरला काही धावला होता त्याला बॅकअप साठी, पण त्यालाही बीट केलं. बॉल चालला सीमा पार, मिळतील धावा 4. निळजेगावचे श्रीपतजी म्हात्रे साहेबांना येऊन आसन व्हायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कोळेगाव चषक या स्पर्धेमध्ये पाणी घेऊन जायचं प्लीज. पाण्याची मागणी केली बघा. सगळं प्लेअर डगआउट मध्ये जिथे बॅटमन बसते ते पाण्याच्या बॉटल सुद्धा उपस्थित, पाण्याच्या बॉटल सुद्धा आहेत. सो आपण डगआउट मधूनच पाणी घेऊन जाऊ शकता. 39 ड्रीम्सबर्ग झाला संपन्न. आता पुन्हा मैदानाकडे बोलतो आणि षटक संपन्न झाले. 3 धावा धाफलकावरती. 39 13 सरासरीने धावफलक आपण बघतो. 3 ओव्हर मध्ये आकाशन संघाचं 12 बॉलचा गेलो जुनी बाकी आहे. सध्या आता बॅटिंग वरती बघतो आपण किशोरला आणि किशोर सोबत गंगारामला जोडी मैदानावरती खेळते. एका बाजूला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा दोन्ही फलंदाज खेळतात. पहिलाच बॉल फुलटॉस पाय मधने क्विक केलंय, त्याला फटका चांगलाय. बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. जाईल स्कोअर रेगला बीट करून सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. केलं स्वागत. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघतोय नीलना जावतो पोलो थ्रू मधना. फिल्डर येतोय गली मधना, तो येईल उचलू फेकतोय. रन आउट डेंजरस एंडला किशोर आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद.
बालाराम एका बाजूला आपण बघतो फलंदाज गंगाराम आणि बालाराम आता ही जोडी मैदानावरती. हो लो फुल टॉस पुन्हा एम्पलला क्लिअर केलाय. फटका चांगला आहे. स्वीपरला फिल्डर कव्हर मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय. थ्रो थोडासा खराब येतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा फलक अजून पुढे जायला. आता बघतो स्कोर बोर्ड वरती 46 धावा फलकावरती. 3 गडी बाद 46 धावा. षटक सुरू आहे. निलेश चौथा इथे फटका चांगला आहे. फिल्डर धावतोय काऊ कॉर्नर वरनं. बॉल चाललाय सीमा पार. वाईड लॉंग ऑनला देऊन जाईल धावा स्वार. प्रयत्न खूप चांगले केले होते तिथे फिल्डर बॉबीने पण त्याला बीट केलं. हाताला बॉल स्पर्श करून निघून गेला पहिल्या टप्प्यावरती 4 धाव्यांसाठी. केला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही. नो बॉल म्हणजे वेस्ट हाईटला एक रिव्ह्यू आणि एक वाईडला रिव्ह्यू आहे. सो पहिल्या मॅच पासून अनाऊन्स हे केलं होतं वेस्ट हाईट नो बॉल साठी आणि व्हाईट बॉल साठी एक एक रिव्ह्यू असेल तुमच्याकडे. सो त्याचा वापर केलाय फिल्डिंग टीमने. रेफर केलाय पंचांच्या डिसिजनला. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. यास पंचांचा डिसिजन येतो. पंचांनी सांगितलंय की आता डॉट बॉल. नाव 50 आहेत. हो फटका इथेही चांगला. बॉल बराच वेळ हवा मध्ये. फिल्डर पाठमोरा जातोय. कव्हर वर नाही तो फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर डीप पर्यंत चांगली फिल्डिंग होती. बॉल अडवला उचलून तो फेकतोय. बॅकअप टप्पा पडल्यावरती बॉल न उचली. तिसरीचा प्रयत्न आय थिंक बालाराम करतोय. नकार स्पष्ट येतो. हुलकावून द्यायचा प्रयत्न. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्यही बघायला भेटतंय. 2 मिनिटाला 2 धाव फलक 52 वरती 50 अप. आता जर 52 धाव फलकावरती षटक संपन्न झाली. 19 4 षटका अखेर धाव फलकावरती 52. अजूनही शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे बाकी असेल. सरासरीचा विचार केला तर आता 13च्या सरासरीनेच धाव फलकावरती आपण धावा बघतोय. 3 ओव्हर मध्ये 39. 4 ओव्हर मध्ये 52 धावा. स्वभाव बी आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि नुकतीच आम्हाला माहिती आहे काल मॅन ऑफ द सिरीज टुर्नामेंटचं पारितोषिक त्याने जिंकलं होतं श्रद्धांजली चषक मध्ये. चांगला बॉल. चांगली सुरुवात चांगली केली आहे. म्हणजे काल का सिरीज मिळाली त्याचं उदाहरण त्याने इथं पहिल्याच बॉल वरती दिलंय. डॉट बॉल येतो. टावकुऱ्या त्याचा एक शॉर्ट रनअप ने मिडियम पेसर आणि वेग थोडासा या बॉल त्याने दिला होता. थोडासा इथे फटका चांगला आहे. पहिला बॉल डॉट. आता लॉंग ऑनचा वर्ण वाईड इसला क्लिअर करतोय. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. फिफ्टी 58 धावा दाफलगावरती गंगारामचा बॅटमन षटकार येतोय. हो व्हेरिएशन्स बॅट्स लिडिंग एज घेतली. बॉल हवेमध्ये बराच वेळ फाईन लेग धावतोय. घरंगलत बॉल फिरलाय. थर्ड मॅन आता बॅकअपला येतो. जेव्हा जेव्हा बॅटची कडा घेते बॉल हवेमध्ये जातो
टेनिस बॉल मध्ये आम्ही नेहमी सांगत होतो बॉल जेव्हा टप्पा पडतो तो गरंगळत फिरतो आणि तेच चित्र बघायला भेटलं. बॉलने चकमा दिला डिफाईनचा फिल्डरला. त्यानंतर थर्ड मॅनचा फिल्डर त्याला बॅकअप साठी आला. 2 धावा मिळाल्या. 2 स्कोर बोर्ड 60 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा केला झुंबाकी. बॉबी कोळेगाव एंड करणार ड्राव केल्या बॉलला भिडाण आतमध्ये लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 62. 2 बॉल अजूनही बाकी. 4 बॉलचा खेळ झाला संपूर्ण. पहिला बॉल डॉट आल्यानंतर हे षटक शेवटच्या 3 बॉल वरती सध्या तरी गंगारामने 10 धावा पूर्ण केल्या 3 बॉल मध्ये. अजून 2 बाकी आहेत. हो दिमागतीचा बॉल बॉल हवेमध्ये फिल्डर धावतोय अगोदर पुढे मग मागे दिला चकमा टप्पा पडला बॉल झाला उचली घेऊन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एकोणसत्तर झाला 70 करायचा. या पुढची मॅच जुनी डोंबिवली आणि खिडकाली. चला यायचं कॅप्टन जुनी डोंबिवलीचं कॅप्टन आहेत खिडकाली कॅप्टन यायचं. आपण टॉस करूयात. मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण ही 4 षटकांची मॅच खेळणार आहोत. नुकतंच आगमन झालं श्रीपतजी म्हात्रे साहेबांचं. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. खिडकाल्याच्या विरोधामध्ये जुनी डोंबिवली आणि इथं मॅच सुरू आहे. खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल. पूर्वार्ध झालं संपन्न. एका बाजूला आगासन एका बाजूला फडके पडा. 69 झाले 70चा करायचा. पाटलाग कॉम्बॉस मध्ये करतोय परिवर्तन. या आवाज ऐकूया मायक्रोफोन वरती करतो इनवाइट भालू पाटील सरांना. तर चला श्रीपत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. श्रीपत म्हात्रे निळजे एक लेजंड क्रिकेटर. त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष जनमान निळजे संघाची देखील कॅप्टनशिप त्यांच्या हातामध्ये होती आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि श्रीपत या वर्षी तुमचं 57 वर्ष असणार आहे ग्रामीण वर्ल्ड कपचं म्हणजे जे मकर संक्रांत चषक. चला टॉस साठी या. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन खिडकाईचे कॅप्टन टॉस आले. खिडकाईचे कॅप्टन आले सुखदेव पवार. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन या लवकर. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. दोन्ही संघांनी बघा धावा प्रथम बॅट आपण चेस करताना 72 धावा देखील चेस केल्या होत्या 2 चेंडू राखून. तर खिडकाई संघाने 61 धावा केल्या होत्या दिव्याच्या अगेन्स्ट. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. ओमसाई आगासन संघाने धावा केल्या आहेत. आगासन गौदेवी आगासन प्लस संघाने धावा केल्या आपण. तर 69-70 धावांचं लक्ष असणार आहे. टॉस करूया आपण श्रीपत दादांच्या शुभ हस्ते.
तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. कोळेगाव चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. आज दुसरा दिवस, अंतिम दिवस. कालच्या दिवसात बघितलं तर काल पिसोली 40+ संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचले. रजिस्टर ते थोडसा रिक्षा पुढे घ्या ना. चालेल चालेल. सेकंडला जितू, नो स्ट्राइकला कृष्णा उर्फ बॉबी. खरं बॉबी सारखा बॅटर जर खेळला तर इथून धावा करू. पण गोलंदाजी खूप चांगली. ओम आगासन आपण तर संघाकडे, आगासन 40+ संघाकडे. सुनील, काल काय जबरदस्त आगासन प्रीमियर लीग मध्ये कामगिरी केली या गोलंदाजाने. सुनील तो जितू, फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. श्रीनाथ पाटीलचा इशारा, तो षटकार. मार, स्क्वेअर ऑफ द विकेट. सलग 2 चेंडू. पंचांचा इशारा काय तो षटकार. इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय 69 केल्या. 70चं लक्ष. पण सुरुवात काय फडकेपणा संघाने दमदार केले बघा ना. जितू पाटीलने काल श्रद्धांजली चषक उचलला. आज बघितलं तर नवीन ऊर्जेने पुन्हा एकदा संघ मैदानात आलाय. पण मॅच संपली नाहीये. सुनील वापसी करणं जाणतोय. सुनील एंड बदलला आता. 2 षटकार आले. जितू पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. अजून एक फुलटॉस पाठवलं. यावेळेला चुकीला माफी नाहीये. फुलटॉस तर दिलाय, शिक्षा तर मिळणारच आहे. षटकार. मच्छिंद्रने 3 चेंडू 3 षटकार मारले होते. आज आपण तर जितू पाटीलने तो इरादा आपण तर इथे दाखवलं, मैदानावर कारनामा केलाय. 3 उत्तुंग षटकार ना. अशोक पाटील जाता मॅच बघत खुश असतील. आज मला वाटतं त्यांच्या रिक्षा युनियनची देखील आपण तर सत्यनारायणची महापूजा आहे. क्या बात आहे. काय स्टार्ट दिलाय. फ्लाइंग स्टार्ट, लाजवाब स्टार्ट. स्वप्नमय सुरुवात. यापेक्षा सुरुवात काय मिळणार होती चांगली. जितू पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट त्याने 3ही षटकार मारलेत. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. बघा मॅच बॉल आलाय. खेळाडू जात आहेत, त्यांचे पाठीराखे जातात, लगेच चेंडू आणतात. त्याला माहिती ना, अंदाज आला आपल्याला त्या चेंडूचा. हे चित्र आम्ही सातत्याने बघतच असतो. ग्रामीण क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असो, 40+ असो, शहरी भागातील क्रिकेट असो. कारण त्या बॅटरला त्या चेंडूचा अंदाज आला असतो ना. सुनील महागडा ठरतोय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार प्रथमच आम्ही पाहिल्या सुनीलच्या अगेन्स्ट. सुनील वापसी करतो का पाहायचं. सुनील मुंडे एंड बदलला पण फरक पडत नाही बॅटरला. बॅटम राऊंड तिकडे मार्क होतोय. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू हुक केलाय, पाठवलाय, सरळ चौथा येतोय. षटकार. काय बॅटिंग केली जाते बघा ना. जबरदस्त बॅटिंग जितू पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. सलग
4 चेंडू 4 षटकार आले. सुनील पायचा तर काय करतो इथून. एंड बदलला, फरक पडला नाही जितूला. ओ चांगला चेंडू, ही लाईन खूप चांगली आहे. थोडासा वेगाने चेंडू टाकला होता. भिडावून चेंडू जात क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फील्ड 2 मिनिटात 26 धावा धावफलकातील लागल्या बघा ना. 5 चेंडू मध्ये काय क्रिकेट फास्ट होत चाललंय बघा ना. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं. कालच्या दिवसात आपण इथं पिसवली संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सुनील मुंडे. एंड बदल पुन्हा एकदा आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. जितू पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. ओ अजून एक लॉफ केलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. बॅटिंग काय बॅटिंग करतोय बघा ना. ना अशा बॅटिंग करताना जर राकेश तिकडे जर आपण बघितले तर अशोक पाटील मीठ टाकायला गेले तर ते काहीतरी वेगळंच टाकायचे, साखर बिगड टाकायचे जेवणात. काय जबरदस्त गोड बॅटिंग बघायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग, लाजवाब बॅटिंग बघा. एक ट्रॉफी मिळाली ना फडकेपाडा संघाला, आत्मविश्वास वाढलाय या संघाचा. आपण बघितलं ओमकार आणि काय बॅटिंग करतोय बघा ना जितू. फक्त आपण बघितलं कृष्णाने पाहिले की 6 चेंडू कशा प्रकारे खेळला, कशा प्रकारे बॅटिंग केली, सामना खुला गेला बघा ना. हॅलो 39 धावांची गरज आहे. येणारे आपण उत्तर चेंडू मध्ये मॅच संपली नाहीये. 30 धावा धावफलकातील लागल्या. 39 ची गरज आहे ना अजून. 70 का 70 40 ची गरज आहे ना. इथून वापसी करणं फार गरजेचं आहे. किशोरचा हा षटक फार महत्वाचा आहे. आता 70 धावा करायच्या आहेत. 30 तर आल्यात. हेच तर क्रिकेट आहे ना. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले. अतिश फराड असतील, राहुल जाधव असतील, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. क्लिअरिटी विथ क्वालिटी. सिद्धू देखील येत आहेत. सिद्धू माळी बघा डे नाईट स्पर्धा ते देखील करतायत. गावात देखील स्पर्धा आहे, पण आज त्यांच्या गावात उद्या मात्र हा कुंभमेळा आहे. लावणी देखील आहेत उद्या, अंतिम दिवस. किशोर शॉर्ट आपल्याचा चेंडू पूल केलाय. झेलची शक्यता आहे. विक्रम आल्यात, प्रयत्न केले, आधी थांबले. मिडविकेटला झेल सुटलाय. दिवा एंटरप्राइजेस या नावाने आपला संघ उतरलाय. ओ डाऊन दी ग्राउंड फटका चांगला या वेळेला. क्षेत्ररक्षक आल्यात तिथे. छैनू मुंडे त्यांच्याकडून झाले चुकीचं रूपांतर धावामध्ये होतंय. दिव्या एंटरप्राइजेस या नावाने ओमसाई अगासन संघाच आपण तर मैदानात उतरलाय. पण कुठेतरी गोलंदाजी चांगली झाली या संघाकडे. एक चांगला संघ आहे. गणेश आपण तर गोलंदाजी मार्क करतो. किशोर साकेला आपण पाहू शकता. कृष्णा उर्फ बॉबी. होल ऑफ केला. ओव्हर पिच मिळाला. उंच गेला, लांब देखील गेलाय. चेंडू चाललाय मिडविकेट सीमारेषा बाहेर. षटकार. ओ हेलिकॉप्टर उडवायचं होता यावेळेला. चेंडू जोपर्यंत पॉइंट क्षेत्रामध्ये फीड होईल. 1 मिनिट 43. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त. दोन्ही बॅटरना खूप आक्रमक बॅटिंग करतात. चांगल्या गोलंदाजा अगेन्स्ट इथे धावा कुठल्या जातात नाही. सर्व आपण तर खेळाडूंना देखील भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक खेळाडूंनी भोजन करूनच जायचंय. कोळेगाव चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. किशोर पुणेचा गोलंदाजी मार्कवर. किशोर क्षेत्रक्षणामध्ये बदल करतात. मिड ऑफला क्षेत्रक्षण आणलं जातं. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. नाही विक्रमला आता एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं जातंय.
किशोर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्टॅकला जितू पाटील ओ लॉफ केलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवलाय वाईड डिश लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. आल्या या षटकात देखील धावा येत आहेत. किशोर पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्टॅकला जितू ओ पुन्हा हुक केलाय चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला आपण बघितले तर लॉंग लेटच्या दिशेने आउटफील्ड पास आहे चेंडू सीमारच्या पार. धाव संख्या 53 50 कंप्लीट 2 षटकामध्ये. टाळून दिली या 2 बॅटरांसाठी. एकदा टाळ्या होऊन 7 चेंडू 34 धावा. जितू नावाचं वादळ आलंय मैदानावर बघा ना. ते शांत केलं नाही तर ते वादळ अजून आक्रमण होईल. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण. चंद्रकांत पाटील आलाय. चंद्रकांत इथून मात्र वापसी करतो का पाहायचंय. आता येणारे आपण तर चेंडू बाकी 18 धावा हव्यात 17. ग्रेट बॅटिंग जितूच्या माध्यमातून जितू आणि कृष्णाच्या माध्यमातून. खरं ओंकार हा संघ देखील चांगला संघ आहे पण ट्रॉफी नव्हती मिळत म्हणून आत्मविश्वास गमावला होता. पण आता ट्रॉफी मिळाली आत्मविश्वास पुन्हा एकदा वापसी केलंय. हेच ते क्रिकेट आहे ना. जेव्हा जेव्हा चांगल्या संघाला आपण ट्रॉफी मिळत नाही ना त्याला ट्रॉफी एकदा मिळाली का मग त्यांचा आत्मविश्वास वाढतं. बघा भोजनाची गाडी देखील आली आहे. प्रत्येकाला विनंती अन्न जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. टाकून कोणी देऊ नका. कारण शाहू पाटील आपल्याला 2 टाइम अन्न मिळतं म्हणजे आपण भाग्यवान. ओंकार काही काही एक टायमाचं अन्न देखील लवकर मिळत नाही. आपण खूप पुण्यवान आहोत. हा चेंडू या वेळेला आपण तर यष्टीरक्षक बीट होतोय. पंच आपण तर श्रीनाथ पाटील वाईट चिकून करतात. गुड डिसिजन श्रीनाथ पाटील. लेग चेंडू पडल्यानंतर आणखीन बाहेर निघाला. धाव सगळ्यात आपण कधी आपण पाहू शकता 54. 18 चेंडू 16ची मॅच खुली झाली. पहिल्या षटकात काय बॅटिंग केली जितूने. लास्ट जवाब बॅटिंग. सुनील प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती हल्ला गेला. चंद्रकांत राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. फुल टॉस पूल केलाय. पूल अँड सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. नो चेंडू म्हणजे 7 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. धावा झाल्या. धावफल कधी आपण बघितलं तर इथून आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात अतिश किती धावा आता एकूण धावा किती झाल्यात अतिश. आणि या 7 61 धावा. फ्रीटचा चेंडू फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. 6 धावा वाढतात. अजूनही आपण धावा झाल्या. धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 67. फक्त 3 धावांची गरज आहे. 17 चेंडू 3 धावांची गरज आहे. आगासान संघ असं वाटतच नाही खेळतोय म्हणून. 69 आपण तर धावा झाल्या त्या 70 करायच्या. धावा मोठ्या उभारल्या होत्या पण त्या इराद्याने मात्र ते इरादे उधळून लावण्यासाठी आपण तर इथे 2 बॅटरांनी काय बॅटिंग केली. फक्त 3 धावांची गरज आहे. 67 धावा. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट नॉक बघायला मिळाला 2 बॅटरांच्या माध्यमातून. जितू कृष्णा काय भागीदारी करतात बघा ना. 67 धावांची भागीदारी. चंद्रकांत राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय. गेलाय का चेंडू सीमारेषा पार पाहायचंय. आणि यावेळेला आपण इथून विजय संपादन केलाय. 73 धावा धावफलकात विजय संपादन केलाय. काय म्हणतो 2 बॅटरांसाठी.